लक्ष्य आरेकर कॅप्टन आपल्याला विनंती करतो आपला एक्स्ट्रा खेळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. सामन्याला होतोय सुरुवात. पहिला षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सातपाडी एक्सप्रेस या उत्पादन ज्याच्या काही नेहमी पाहिलं जातं तोच गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होता अवधूत कामत. एक अप्रतिम गोलंदाज. याही खेळाडू मात्र कमी अल्पावधीमध्ये प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य केलं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी करण्याकरिता P1 षटक घेऊन सज्ज होत आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने विशाल आणि त्याच्या सोबतीनं जल्मेश. एका बाजूने राईट आर्म बॅटर दुसऱ्या बाजूने लेफ्ट आर्म बॅटर. विशाल आपण पाहतोय चतुर्थी या एरियाला तो बिलॉंग करतो आणि त्या एरियात चांगला क्रिकेट खेळला. तदनंतर मात्र एकविरा स्पोर्ट्स मुरबे एक गाव एक फॉर्मेट मध्ये या खेळाडूची वर्णी सातत्यानं लागते. ओरम क्रिकेट असेल किंवा बॉक्स क्रिकेट खूप सुंदर खेळ सातत्यानं विशाल तऱ्हेने दाखवलाय. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. पहिलाच बॉल हलक्या हाताने फटका केलाय. उमेर आहेत त्या ठिकाणी मात्र स्टॉप करतील तोपर्यंत एक धाव. एकच्या मदतीनं सांघिक वैयक्तिक खातं ओपन केलंय अवधूत कामतच्या विपक्षामध्ये. गिवलीच्या क्रीडांगणामध्ये ज्या वेळेला सामना झाला टॉप 8 मध्ये त्यावेळेला मात्र सातपाडी ध्रुव ए संघ पराभूच्या छाया दिला होता. एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघाने त्या सामन्यामध्ये विजयी झेंडा फडकावला होता. परंतु आज मात्र कुठला संघ जिंकेल. स्पर्धा वेगळी, मैदान वेगळं, दिवस वेगळं, खेळाडू वेगळे आपण पाहू शकता आज क्रीडांगणावरती. गोलंदाज पुन्हा एकदा अवधूत. पुढचा बॉल घेऊन सज्ज होता स्ट्राईक एंड वरती जल्मेश. एक अष्टपैलू खेळाडू. या वेळेला ऑन साइडला फटका केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे श्रेयस देव. त्यांना बनावं लागतं बॉलवरती प्रेक्षक आणि बॉल सरळ मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे खेळाडू कक्षाला सलामी ठोकणारा जल्मेश ब्रँड ऑफ मुरबे ह्याच्या बाटपातनं षटकार. धन्यवाद डीसे. ऑफ ब्रेक बॉल होता मध्ये येणारा बॉल लवकर ओळखला आणि बॉलला मात्र सरळ पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जल्मेशने आपला अकाउंट एक बॉलने 6 ओपन केल्या. पुढचा बॉल अवधूतचा जल्मेश करिता. आता हलक्या हाताने फटका केला सॉफ्टान एक सिंगल धाव. कमबॅक केला अवधूतनं मागच्या बॉलवरती. मागच्या वर्षी मात्र अवधूत कामत या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजचा पुरस्कार जिंकला होता. तोच खेळाडू आता पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. परंतु त्याच्या विपक्षामध्ये दुसरा बॉलवरती जल्मेशनं अप्रतिम षटकार ठोकला होता. तो खेळाडू नॉन स्ट्राईक एंड वरती स्ट्राईक एंड वरती लेफ्ट आर्म बॅटर विशाल बॉल क्रमांक 4चा समाचार घेतोय. हलका शात्रा फटका केला पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं एकच धाव. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय श्रेयस देव. अक्षय स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर बॉलला स्टॉप करतील तोपर्यंत एक धाव. एकच्या मधनं पुन्हा एकदा धावफलक आकार घेईल. धावफलकावर धावा 9. सिंगल डबल देखील महत्व देत असताना पाहायला मिळतात. दोन्ही देखील फलंदाज. प्रोजेक्ट स्कोर आपला दर्शवतोय 68-68. यॉर्कर टाकलाय बॅकफूट लागले तद्दन फटका केला मात्र मागच्या दिशेनं सुमित मात्रे सातपाडी टीमचे सरपंच म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं ते बॉलला स्टॉप करतील तोपर्यंत एक सिंगल धाव. सिंगलच्या मधनं पुन्हा एकदा धावफलक डबल डिजिट मध्ये 10 अंकावरती. मुरबे टीमला विनंती करतो आपण थोडंसं मात्र लाईनच्या पाठीमागे बसा. आयोजकांच्या माध्यमातून विनंती करतोय. खेळाडूला मात्र कुठलीही दुखापत होणार नाही लक्षात असू द्या. चांगला बॉल पडतो यावेळेला क्षेत्ररक्षक बीट झाल्यात सुमित भावेश यष्टीरक्षक दिवेश पाटील आणि बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बायच्या स्वरूपामध्ये हालाय चौकार 4. हा बाय ऍक्शन रिप्ले या ठिकाणी दाखवला जात आहे. राऊंड विकेट नाले गोलंदाज अवधूत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक दिवेश पाटील भावेश पाटील हे देखील बीट झाले. तदनंतर मात्र सुमित मात्रे बीट आणि बॉल मात्र सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. षटक संपलेत 1. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 14.
दुसऱ्या षटकाला सुरुवात. दुसरा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती वीरेंद्र बाबरे अर्थात वीरू सज्ज होत आहे, ज्याच्या नावावरती 14 बायसिकल 2 मोटर बाईक जिंकणारा खेळाडू, कमी अल्पावधीमध्ये प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य करणारा खेळाडू सज्ज होता. पहिला बॉल घेऊन, पहिलाच बॉल अनप्ले बॉल, अगदी जल्मेशला बीट केलं आणि बॉल मात्र दिवेश पाटील स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट बॉलला स्टॉप करत. तोपर्यंत कुठलीही धाव नाहीये. आपण व्हिडिओला स्क्रीनवरती दाखवलं जातोय. ओव्हर द विकेट नाले. तदनंतर बॉल मात्र लेग ब्रेक, अगदी डोळ्यासमोरून बॉलला पिळवलाय. सरळ यष्टी रक्षकांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. समोर खेळले बॉल मात्र डीप मध्ये. उमेर आहे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत एकच धाव. एकच्या मध्ये पुन्हा एकदा धावफलक आकार घेईल. धावफलकावर धाव 15. पहिल्या षटकामागे अवधूत कामाच्या विपक्षामध्ये धावा आल्या तर तब्बल 14. या षटकाच्या पहिला बॉल मात्र डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव. वीरूला आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरिता. या संघाचा परफेक्ट ऑलराऊंडर. ग्रामीण धमाका बिग बॅश लीगची स्पर्धा ज्याने मात्र गाजवली. MS11 साई संघामध्ये ऑल इंडिया ओपनचा खेळाडू म्हणून निवड झाली होती आणि निवड झाली त्याचं प्रमुख उदाहरण त्या क्रीडांगणावरती पेशकश केलं होतं का बॅटिंग केली होती या खेळाडूंना. तोच खेळाडू पुन्हा एकदा आंबटगोडच्या मैदानावरती आपल्याला इन ऍक्शन मध्ये भावेश मात्रे असतील, सनीभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू मात्र घडला गेलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पावलांचा वापर, फटका फसला, मिस टायमिंग, चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज वीरू इझिली डन अनलुक, चांगला झेल स्वतःच्या फलंदाजीमध्ये कॅरी केला फलंदाज. कॅच आउटच्या माध्यमातून OUT विशाल बाद. धन्यवाद डीजे. जो संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहे त्या संघाचं मात्र संगीत गीत या ठिकाणी लावला गेलाय. हा संघ पालघर पुरतीच मर्यादित नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मात्र सातपटी गावाचं नाव ज्याने मात्र उंच केलंय तेच खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. पहिल्या 2 संघ असायचे सातपटी 11 आणि ध्रुव 11, परंतु आता मात्र दोन्ही संघ मात्र एकत्र झाल्यात आणि एकत्र झाल्यानंतर मात्र चांगला खेळ सातत्यानं 2 स्पर्धा जिंकल्या. नायगावची स्पर्धा 1.5 लाखाची जिंकली, त्यानंतर मात्र पालघरची स्पर्धा जिंकली 1 लाखाची. 2 स्पर्धा मात्र लागोपाठ ह्या संघानं जिंकल्या गेल्या. तो संघ इन ऍक्शन मध्ये. वीरू पुढचा बॉल घेऊन, पुढचा बॉल हलक्याशा हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न. हार्दिक हे बीट झाल्या डॉट बॉल. काय चेंडूची निवड या ठिकाणी पाहायला मिळते. वीरेंद्र ह्याच्या माध्यमातून हा ऍक्शन रिप्ले. अप्रतिम चेंडू होता, लेग ब्रेक बॉल होता, अगदी हलक्याशा हाताने फटका केलाय. उत्तर नव्हतं हार्दिक बोईरकडे. या खेळाडूची फलंदाजी डिंगडॉंग चषक वाढवणचं ऐतिहासिक मैदान कोण विसरेल. ऑल इंडिया संघाच्या विपक्षामध्ये केलेली फलंदाजी आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट 62 पुरस्कार घेतला होता. यॉर्कर टाकला हेलिकॉप्टर, उमेरच्या डोक्यावरनं बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक श्रेयस देव मोठा लांबचा पल्ला गाठण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थांबणार नाही. या चेंडू मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑफला वीरूच्या विपक्षामध्ये हार्दिकने ठोकलाय. फायर चषक चौकार 4. चौकाराच्या मधनं फलकावर धावा 19 रन ऑन दी बोर्ड. अजून या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. वीरू तो हार्दिक बॅटल इंटरेस्टिंग अंतिम बॉलवरती देखील वेगवान बॉल होता, हलका शास्त्र फटका केलाय. त्या ठिकाणी मात्र आतील बॉलला स्टॉप करतो तोपर्यंत एकच धाव. षटक संपलेत या ठिकाणी 2 आणि 2 षटकामागे धावा झाल्यात 20. प्रति षटकामागे 10 ची सरासरी मेंटेन ठेवली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना मुरबे संघाने
2 षटक संपलेत, 20 धावा फलकावरती, 1 विकेट. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती सुमित मात्रे ला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एक अप्रतिम गोलंदाज, खूप लांबचा रनअप आहे. वेगवान चेंडू टाकण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. तोच गोलंदाजी करण्याकरिता आता सज्ज होत आहे. तिसरा षटकामागे पहिला षटक अवधूतने टाकला, त्याच्या विपक्षामध्ये 14 धावा आल्या. दुसरा षटक मात्र वीरूने टाकला, त्याच्या विपक्षामध्ये 6 धावा आल्यात. आता सुमितच्या अगेन्स्ट मध्ये कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल जल्मेश आणि त्याच्या सोबतीनं हार्दिक. जल्मेशच्या बॅटमधनं एक षटकार पाहिला, हार्दिकच्या बॅटमधनं एक चौकार पाहिल्या. बॅटल इंटरेस्टिंग आहे. अंडर-25 चे खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. युवा खेळाडूने भरलेला संघ सातपाडी संघ. तिसरा षटकाला सुरुवात, पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. सुमित स्ट्राइक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर हार्दिक भोईर. रन मशीन ऑफ मुरबे मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. दुसऱ्या बाजूने सातपाडी संघाचा सरपंच गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होता पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल ऑन साइडला, लाइटिंग बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ बॉल फेकून आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सलामी देणारा सन्मानपूर्वक षटकार. पहिलाच बॉल वरती सुमितचं केलाय. षटकारांना भव्य स्वागत. स्वागत करेंगे हम तुम्हारा स्वागत हे दर्शवलं गेलं हार्दिकच्या माध्यमातून. आता स्विच हिट, उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सरळ पाटणे धावा आले, परंतु आताचं क्रिकेट फास्ट आहे, स्मार्ट आहे. आणि यावेळेला पंच अक्षयजी नाईक सर आम्हाला दर्शवत असताना लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल धाव. एक सिंगलला धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. धावफलक 27 अंकावरती 27. पहिल्या इनिंगचा डाव सुरू असताना फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस. 5 खेळाडू 30 षटकाच्या बाहेर सजवण्यात आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला श्रेयस देव असतील, मिड विकेटला दिशान मात्रे आहे, लॉंग ऑनला वीरू असेल. तदनंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. हा कोण आहे? भावेश सूर्य पाहायला मिळेल. अशा पद्धतीने तदनंतर शॉर्ट थर्डमॅनला प्रणितला तैनात केला. षटकातील पुढचा बॉल यॉर्कर टाकला, समोरची षटपटका केला. त्या ठिकाणी अवधूत आहेत, बॉलला स्टॉप करतील. तोपर्यंत एकच धाव. 1च्या मधनं पुन्हा एकदा धावफलक आकार गेला. 28 ऑन दी बोर्ड. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. काय फटका पाहायला मिळाला हार्दिकच्या बॅटमधनं ऑन साइडला. तोच खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती. पाटल सर्वाधिक इंटरेस्टिंग. सुमित वेगवान गोलंदाज, तर दुसऱ्या बाजूने रन मशीन ऑफ मुरवे आपल्याला इन ऍक्शन. हा पहा पहिल्या बॉलचा ऍक्शन रिप्ले. अगदी बॅटच्या समोर टाकला, आडवा बॅटला खेळला आणि बॉलला सरळ फेकून दिलं 6 करिता. तो ऍक्शन रिप्ले हायलाइट या ठिकाणी दाखवली गेली आहे. फटका फसला, मिस टायमिंग. भावेश पाटील हे मात्र बीट झाले. आदिल चुनावाला हाला देखील बीट केलाय आणि सरळ बॉल मात्र सीमारेषा पलीकडे चौकार. नशिबाचा 4. हा बाप ऍक्शन रिप्ले. फटका फसला. भावेश पाटील हे जेल घेण्याकरिता आले होते, परंतु जेल मात्र झालेलं नाहीये. आदिल देखील पाठला करत होते. पाठला करता करता बॉल मात्र सरळ सीमारेषा पलीकडे. शॉट थर्डमॅनला चौकार. सुमित थोडस मागडे षटक टाकत. 4 बॉल मध्ये धावा खर्च केलेत 11. 1 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, 1 लेग बायच्या माध्यमातून. फटका चांगला केला, फ्लिक ऑफ द रस ना. हा बॉल मध्ये डीप मध्ये केला. 1 सिंगल धाव. सिंगलला फोकस या ठिकाणी केला जाईल. 1च्या मधनं पुन्हा एकदा धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 33 धावा. सध्या तरी धावांचा आलेख मोठ्या प्रमाणामध्ये वाढला गेला. टी आपण पाहतोय सातपाडी ध्रुव ए ह्या संघाच्या विपक्षामध्ये, परंतु बॅटिंग लाईन देखील ह्या संघाची मोठी आहे. वीरू असतील, श्रेय असतील, तदनंतर मात्र दिशान असतील, भावेश सुर्वे असतील, भावेश कीड असतील, तदनंतर दिवेश पाटील. ही मोठी बॅटिंग लाईन देखील सध्या सातपाडी ध्रुव ए टीम कडे आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील 5 षटकामागे. शॉर्ट बॉल आता अगोदर बॅट फिरवली होती, बॉल मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. 1 सिंगल धाव. सेकंडचा प्रयत्न नाही आहे. षटक संपलेत या ठिकाणी 3 आणि 3 षटकामागे धावा झाल्या तब्बल 34-34.
मायक्रोफोन वरती करूया हलकासा बदल. पुन्हा एकदा 2 षटकाकरिता आमंत्रित करूया प्रीतमकर त्यांना. धन्यवाद कौशिक. 3 ओव्हर 34 धावा, मोठी मॅच, मोठी लढत भेटीला आलेली आहे. हॅलो माईक चेक. बिग लढत ज्या टीमने घेवलीचं मैदान गाजवलं, उपसरपंच चषक आपल्या नावावर केलं, ती टीम आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि मुरबे संघ आणि त्यांचे विपक्ष सातपाटी टीम, त्यांच्या विरुद्ध ही मॅच सातपाटी ध्रुव 11 आणि ध्रुव ए. चांगल्या धावसंख्या 34. 3 ओव्हर नंतर 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला टीम मीटिंग छोटी करा आणि मॅचला करा स्टार्ट. खासदार चषकच्या 28 टीम इकडे पूर्ण झालेल्या आहेत. त्या 28 टीम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ध्रुव सातपाटी, बेटेगाव, शौर्य बोईसर, साईकता बिरवाडी, धाकटी डहाणू, फ्रेंड सरावली, गावदेवी खेरापाडा, MS11 जाई, जागमाता रावळे, पाम, निलेश फायटर तारापूर, दातिवरे, यंग अच्चीवर दांडी, लकी स्टार तारापूर, नवापूर, पोफरन, खारेकुरन, श्री चिंचोबा आल्लेवाडी, पवनसुत नवली जप्पा 11, यंग टॅलेंट दांडी, कुडन, धनसार, एकविरा स्पोर्ट्स मुरबे, घेवली, विनर स्टेंबोडे, ध्रुव सातपाडी बी, कौशल 11 उनबाट आणि तेज ऊर्जा नरफड पास्तळ. या 28 टीम आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या 12 तारखेला 4 टीम असतील, ज्यामधून एक टीम जाणार आहे सुपर 8 मध्ये. पहिलाच बॉल आणि इकडे मात्र अपील लावड आहे, परंतु पंच इकडे सांगतायत, मला तर वाटते बेल्सच नाही पडल्या. कित्येकदा असं पाहायला मिळते, कित्येकदा असं झालेलं आहे आणि इंटरनॅशनल देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. डॉट बॉल इथे आपण बघू शकत आलाय. डॉट बॉलने मात्र सुरुवात झाली 4थ्या ओव्हरची. काल देखील मात्र फायर पास्तळ आणि कुडन संघा विरुद्ध जी मॅच होती, खऱ्या अर्थाने त्या मॅच मध्ये देखील हा दृश्य आपल्याला पाहायला मिळाले, आजही पाहायला मिळते. फायर चषक सांगितलं म्हणजेच खऱ्या अर्थाने मोठी पर्वणी असते, मोठी संख्यामध्ये या टुर्नामेंटमध्ये संघाची प्रवेश होते. यावर्षी देखील आपण बघू शकता टीम भली 64 घेतलेल्या आहेत, परंतु एंट्री जवळजवळ 80 ते 90 टीमच्या आल्या होत्या. ज्या टीमला मात्र प्रवेश मिळाला ते खुश आहेत, परंतु ज्यांना नाही मिळाला ते नाखुश आहेत. फटका चांगला आहे, स्टँड आणि या वेस्ट रिपर खेळलाय, डीप मध्ये पॉइंटला नाही मिळणार, येणार आणखीन एक दमदार जन्मेशच्या बॅट मधून चौकार. 4. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू डीजे मास्टर. खासदार चषक 12 तारखेला 4 टीम, 13, 14 आणि 15 तारखेला 8 टीम आणि 16 तारखेला आपल्याला ग्रामीण पॅनल पाहायला मिळणार. त्याकरता एक दिवस वाढवण्यात आलेला आहे आणि 17 तारखेला आपल्याला फायनल मॅच, अगदी क्वार्टर फायनलच्या आणि सेमीफायनलच्या फायनलच्या मॅच पाहायला मिळेल. 38 वर 1. 3 ओव्हर 2 बॉल नंतर धावसंख्या पाहायला मिळते. आणखीन एक जोरदार बॅट फिरवली, ती चेंडू जात असताना गली रिजन मध्ये चांगला चेंडू अडवला जातो. एक धाव पूर्ण केली. आंबटगोड मैदान मध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध मैदान. इथे मात्र प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. जिथे आपण बघू शकता अप्रतिम 4 ट्रॉफ्या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकतात. यस, MS झाई जो संघ आपण एंट्री केला होता, तो संघाला एंट्री देण्यात येणार नाहीये खासदार चषकामध्ये. त्या जागेवर मैत्री पालघर या टीमला प्रवेश मिळणार आहे. नेक्स्ट बॉल, फटका चांगला आहे, मनगटाची पॉवर,
फटक्यात वजन, धावा मिळतील अर्धा डझन. हार्दिक भोईर षटकार एसडीजे. थँक्यू डीजे मास्टर. पहिला फलंदाज या स्पर्धेमधला डाव्या हाताचा जो या भागामध्ये 2 षटकार खेचलेत. मॅन फ्रॉम मुरबा हार्दिक भोईर. हाईट कम फाईट ज्यादा, छोटा तीर गावकरे गंभीर. षटकार. 6 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 8 मध्ये 22 वर खेळते 45 स्कोर कार्डवर. 3 वर 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ध्रुवीलन सातपाटी समोर आणि त्याच्या समोर हा हार्दिक भोईर. आणखीन एक फटका, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तैनात. स्कोरले ठिकाणी टिपलाय झेल. संपलाय हार्दिक भोईरचा खेळ. यस डीजे. थँक्यू. टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत होत आहे. काय मात्र बॅटिंग केलंय. पहिला बॅट्समन या स्पर्धेमधला डाव्या हाताचा ज्याने मात्र मिडविकेट जो मोठा इलाका आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग जो मोठा इलाका आहे, त्या इलाक्यामध्ये षटकार खेचला आहे. नवीन फलंदाज जयेश. 3 वर 5 बॉलचा खेळ होते. मोठी लढत, मोठी मॅच. एक बाजूला आपण बघू शकतात टीम सातपाटी ध्रुव दुसऱ्या बाजूला आपल्या टीम पाहायला मिळते मुरबे संघ, जिथे आपण बघू शकतात पहिले बॅटिंग करताना मुरबे टीम 45 वर 2, 3 वर 5 बॉल नंतर. आणि आता मात्र शेवटचा बॉल असेल आणि वीरू बाबरेवर केलेला हल्ला. पायातल्या बॉलवर फेकून दिला होता. वीरू देखील बघत राहिला होता. वीरेंद्र भूपेंद्र बाबरे, पालघरचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहे, सध्याच्या चर्चेच्या घडीचा खेळाडू. कित्येक हाफ सेंचुरी त्याच्या नावावर आहेत, कित्येक बाईक त्याच्या नावावर आहेत आणि स्पर्धा गाजवण्याचं काम करतोय आंबटगोड मैदानात. इथे मात्र आपण बघू शकतात गुड बॉल, चांगला बॉल, फिरवलंय चेंडूला, वळवलंय, परंतु धावा चांगल्या आहेत. 4 ओव्हरनंतर 11.25 सरासरीने 45, 2 गडी बाद. थँक्यू डीजे मास्टर. आंबटगोड मैदान सांगितलं म्हणजेच तुम्हाला इकडे स्पर्धा वारंवार पाहायला मिळणार. इंटरव्ह्यू मध्ये मात्र एका कॅप्टनने देखील सांगितलं की या वर्षी डे स्पर्धा तुमच्या झाल्याने आम्ही मिस केलं त्या स्पर्धेला. नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही प्रयत्न करू. साहेब चषक जिथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नावाने ती स्पर्धा भरवण्यात पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेच्या नावाने स्पर्धा भरवण्यात आली होती. साहेब चषक आंबटगोड मैदानावर ती स्पर्धा नक्की भरू. पहिलाच बॉल शॉट होता, वाईड होता, त्यावर मात्र जन्मेचा स्टँडर्ड डिस्पॅच फटका चाललाय चेंडू मैदानाच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. स्कोरबोर्ड 49. वाजव. थँक्यू. श्रेयस आणि श्रेयसवर केलेला हल्ला. फलंदाज जन्मेश आणखीन एक पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील आणि इकडे मात्र आउट करार दिलेला आहे पंचांनी. आणि क्विक स्टंपिंग दिवेश पाटील स्टंपच्या मागे कमाल करतोय, परंतु इकडे मात्र मोठा झटका दिलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या बॉलवर जन्मेश बॅक टू डगआउट.
थँक्यू मास्टर. जन्मेश चांगली इनिंग खेळून येत असताना 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट जसं बघायला गेलं तर चांगलं आहे. इथे सेकंड इनिंगला देखील पाहायला मजा येईल, वीरू बाबरेला पाहायला मजा येईल. आणि आपण बघू शकता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयुष. टफ फाईट, हाय व्होल्टेज, बेस्ट वर्सेस बेस्ट. आतापर्यंत सस्से मारले, आतापर्यंत हरिण मारली, परंतु वाघासमोर वाघ आलाय. बघूया इथे कोण कोणावर भारी पडतोय. खऱ्या अर्थाने दोन्ही इन्फॉर्म टीम, मागची स्पर्धा सरपंच चषक गाजवलं मुरबा संघाने आणि या वर्षाची इन्फॉर्म टीम ध्रुव सातपाटी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू चालला डीप मध्ये आणि दबा झाला, त्या म्हणजेच 51-50 दबा इकडे पूर्ण होत असताना मुरबे टीमच्या खऱ्या अर्थाने मजा येणार आहे. या पालघर जिल्ह्यातील 2 मोठी गावं आमने सामने आहेत, किनारपट्टीची बघायला गेलं तर आजूबाजूची गावं आहेत. पाण्याच्या प्रवासाने जास्त मोठा अंतर नाही आहे, परंतु जर बघायला गेलं तर इकडे मॅच जिथे 51 दबाव झाल्यात, सेकंड इनिंगला मात्र येताना थोडा दबाव असेल, कारण की समोर देखील एक कडक गोलंदाजी आहे. तिसरा बॉल, चौथा बॉल असेल माफ करा, ज्यावेळेस डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, आडव्या पद्धतीने खेळला होता फटका. इथून प्रत्येक बॉल महत्वाचा असेल आणि प्रत्येक रन महत्वाची असेल. क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक धावेला महत्व आहे आणि एक एक बॉलला महत्व आहे. अगदी प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने भाग घेतला त्या सर्वांनी या खेळपट्टीचं, या लाईटचं आणि मैदानाचं कौतुक केलं. स्विंग आणि मिस, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. तुम्हाला मात्र थोडं पाहावं लागेल, निरीक्षण करावं लागेल आणि त्यानंतर मात्र फटका सजवावा लागेल. चेंडूला वॉच करा, टप्पा कुठे पडतोय, बॉल कुठे चाललाय त्यावर मात्र लक्ष देऊन बॅट फिरवावी लागेल. डॉट येतोय, हा पुढे आलाय, हा इथूनच कळला होता की स्टंपिंग होणार, कारण की श्रेयसचा बॉल हात बॉल वळतोय. 3 डॉट केले, 3 सिंगल आले असते तर इकडे 54 झाले असते, 55चं टार्गेट असतं. ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत त्या मात्र तुम्ही आठवण ठेवणं गरजेचं आहे. फक्त षटकार आणि चौकाराने क्रिकेट नाही होत, तर तुमच्या सिंगल डबलला देखील खूप मोठा महत्व असतो. शेवटच्या 3 बॉल डॉट आलेत, 51 वर 3. आता मात्र बघायला गेलं तर 52चं टार्गेट आहे. पाहूया सेकंड इनिंगला होणार सुरुवात. पुन्हा एकदा जोडले जातील आमचे साथी समालोचक कौशिक, आपले संवेद यद्दीजे. Introducing the all-new Suzuki E-Access with Suzuki E-Technology. Engineered for long life with LFP battery, tested for extreme temperatures and unpredictable weather conditions. Enjoy superior ride with long years of battery life. Almost there, almost there. Surprise! Wow, Suzuki E-Access! Yes! Wow. Yeah. पर इसकी बैटरी? Let's go. Nice. Wow. It's hot outside, na? Suzuki E-Technology inside. Hi. Sab all right? Suzuki E-Technology inside. Amazing ride. वही सुजुकी का सालों का भरोसा अब इलेक्ट्रिक में। Oh. Long life commitment. Just like our Suzuki E-Access. Introducing the all-new Suzuki E-Access with Suzuki E-Technology. Engineered for long life with LFP battery, tested for extreme temperatures and unpredictable weather conditions. Enjoy superior ride with long years of battery life. Almost there, almost there. Surprise! Wow, Suzuki E-Access. Yes! Wow. Yeah. पर इसकी बैटरी? Let's go. सामन्याला होतोय सुरुवात. उत्तरेला सुरुवात, 50 धावा झालेत, 51 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलाय.
प्रति षटकामागे 10 पॉईंट 20 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल टीम सातपाटी ध्रुव ए संघाला. 11 खेळाडूंना या टीममध्ये कॅप्चर करत असताना पाहायला मिळतोय. कपिल पाटील कॅमेरामॅनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुंदर कव्हर अप या संपूर्ण स्पर्धेमध्ये. येस गेले 5 दिवस आम्ही पाहत आहेत की रोज आवर्जून हे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळते, परंतु एक प्रेक्षक जे आपल्याला रोज पाहायला मिळतात निलेश माळी, या आपण स्वागत करूया निलेश माळीचं. या आपण नवीन बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. आवर्जून इकडे उपस्थित असतात आणि मॅचचा आनंद घेतात. कॅमेरामॅन कॅमेरा योद्धा मुख्य व्यासपीठ आलेला आहे आणि निलेश माळी यांचं स्वागत केलं जातं आहे. बघा खास हे मॅच पाहण्यासाठी आवर्जून इकडे उपस्थित असतात. अगदी आपण पाहू शकता फायर चषक ऑन आहे आणि बऱ्याच जणांनी खूप मेहनत घेतलेली आहे. स्पॉन्सर जमा करणं, खेळपट्टी बनवणं, मैदानाला हिरवंगार करणं, त्यानंतर इतर कामं, हे सर्व मात्र फायर क्रिकेट क्लबचे मेंबर म्हणा, फायर क्रिकेट क्लबचे मेंबरची मुलं म्हणा, या सर्वांनी मात्र मेहनत घेतलेली आहे. त्यांचं खऱ्या अर्थाने आम्ही नाव उद्या घेऊया. आता जाऊया मॅचकडे. सामन्याला होतोय सुरुवात. 2 फलंदाज एका बाजूने भावेश पाटील, मिस्टर कीड या उपवाद्याने ज्याच्याकडे पाहिलं जातं तर स्ट्राईक नॉन स्ट्राईक इन वरती पालघरचा वंडर बॉय कोहिनूर ऑफ सातपाडी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. वीरेंद्र भूपेंद्र बाबरे अर्थात वीरू, ज्याच्या नावावरती 71 मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफ्या, 14 बायसिकल, 2 बाईक जिंकणारा खेळाडू इन ऍक्शन मध्ये. पीएन स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत ते मात्र या वेळेला टी शर्टच्या मागे पीएन स्पोर्ट्स नाव आहे, त्याला मात्र कॅप्चर या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतोय. बहाडोलीचा ब्रँड मिस्टर कपिल पाटील ह्यांच्या माध्यमातून. जाऊया बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेनं. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती 40+ मधील एक गुणवंत खेळाडू रुपेश तांडेल पहिला बॉल घेऊन सज्ज होतात. पहिलाच बॉल पावलांचा वापर, पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धावाला डॉट बॉल. निर्धाव चिन्हाने केलाय सुरुवात रुपेश तांडेल या गोलंदाजानं, ज्याने अनेक उन्हाळे पावसाळे हिवाळे चढ उतार क्रिकेटचे पाहिल्यात. एक्सपिरियन्स खेळाडू गोलंदाजी करण्याकरिता एकवीरा स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर पवन तरे, सियोग तरे यांचा स्पोर्ट्स पाहायला मिळतोय आणि त्या स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता. मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परंतु या ठिकाणी इंटरेस्टेड नाही आहेत. निर्धाव चिन्ह डॉट बॉल. सलगचे 2 बॉल भावेश पाटील ह्याला डॉट टाकल्यात. हा पा ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहायला मिळतो टीव्ही स्क्रीन वरती. अगदी सफल झाले. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मागच्या दिशेनं, परंतु बॉल हा मात्र अक्षय आरेकर ह्यांच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल. 2 बॉल डॉट टाकल्यात. टार्गेट मात्र सेट केलाय 52 धावांचं. 52 चं टार्गेट मात्र सेट केलं 30 बॉल मध्ये. सुरुवात सध्या तरी मुरबे टीमची चांगली राहिली. 2 मध्ये डॉट टाकल्यात. पुढचा बॉल रुपेश यांचा भावेश करिता. उलटॉस टाकलाय समोर, केला डाऊन दी ग्राउंड. डीप मध्ये फिल्डर, परंतु त्यांना बीट केलं आणि सरळ बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भावेश पाटील मिस्टर कीड ह्याच्या बॅटमधनं चौकार 4. धन्यवाद डीसे. पहिले 2 बॉल मात्र रुपेश तांडेल यांच्या, परंतु तिसरा बॉल फुलटॉस टाकला आणि फुलटॉस बॉलला सरळ फेकून दिला लॉक ऑफला. चौकार्याकरिता 22ने कमबॅक केलाय रुपेश तांडेल यांच्या विपक्षामध्ये तिसरा बॉल वरती. अशाच पद्धतीने मात्र फलंदाजी करावी लागेल. 52चा टार्गेट सेट केला. 48ची आवश्यकता. 27 बॉल मध्ये षटकातील 4था बॉल रुपेश यांचा.
चौथा फुलटॉस टाकला. पुन्हा एकदा मात्र बैठक स्वरूपातील फटका केला. बॉल मात्र मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करीत. तोपर्यंत एकच धाव आयुष्यांच्या माध्यमातून. एक न धावफलक पुन्हा एकदा आकर धावफलकावर धावा 5. 5 रन ऑन दी बोर्ड. स्ट्राईक एंड वरती विरू. आता कशा पद्धतीनं खेळ त्याच्या माध्यमातून केला जाईल. गुणवंत खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू, फ्युचर ऑफ पालघर टेनिस बॉल क्रिकेट आपण म्हणू शकतो. सातपडीचा फ्युचर नाही तर पालघरचा फ्युचर असेल हा खेळाडू. ज्या पद्धतीने या खेळाडूने मात्र खेळ केला, मोठमोठ्या स्पर्धा कमी अल्पावधीमध्ये गाजवल्या, आपला नावाचा दबदबा सातत्याने निर्माण केला. परंतु एका बाजूने युवा खेळाडू तर दुसऱ्या बाजूने अनुभवाचा शिजोरी असणारा गोलंदाज मुरबे एक्सप्रेस. या पद्धतीने पाहिलं तर रुपेश सज्ज होता विरू करिता. यॉर्कर टाकल्या हाली कॅप्टन. रनआउटची संधी धोक्यात होती. मिस्टेक केली आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षक अक्षय ठाकूर ह्यांच्या माध्यमातून घाई केली. पहा ऍक्शन रिप्ले. ज्या वेळेला मात्र हात सुटला बॉल त्यावेळेला त्यांनी पाहिलं की मात्र मी मिस्टेक केलं, मोठी मिस्टेक केली आहे. विरूला मिळते आहे संधी आणि विरू या संधीचं सोनं कशा पद्धतीनं क्रीडांगणाच्या आतमध्ये करेल. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस टाकलाय, पुन्हा एकदा समोर केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर बॉल ट्रॅव्हल. 1-2 का यावेळेला बॉल स्टॉप झाला, चेंडू अडवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत एकच धाव. काय गोलंदाजी पाहायला मिळाल्या षटका मागे. फक्त आणि फक्त धावा खर्च केला 6 बॉल मध्ये 7. षटक संपलेत. एका षटकामागे 7 धावा झाल्यात. आता येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मागे धावा बनवायच्या आहेत 45. धन्यवाद डीसे. पहिल्या इनिंगच्या डावामध्ये आपण पाहिलं हार्दिक भोईर जल्मेश यांनी काय फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने मात्र फलंदाजी पेशकश करावी लागेल. सेकंड इनिंगच्या डावामध्ये एक षटक संपले 7 धावा. येणारे 24 बॉल 45 समीकरण म्हणताय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी करण्याकरिता चिन्मय यांना आमंत्रित केलं. पाहूया चिन्मय कशा पद्धतीने या षटकामागे गोलंदाजी करेल. महत्वाचा गोलंदाज विकेट टेकर. गोलंदाजी करण्याकरिता एका बाजूने दोन्ही देखील युवा खेळाडू पाहायला मिळतील. पहिला बॉल चिन्मय यांचा भावेश करिता. उलटॉस टाकलाय, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पावलाचा वापर केला आणि फटका फसलाय. मिस टायमिंग शॉट त्या ठिकाणी चांगला झेल कॅरी केला फलंदाज. कॅच आउटच्या माध्यमातून OUT भावेश पाटील गॉन. चला फास्ट क्रिकेट फिल्डिंग टीम आपण क्षेत्राशी सजवून घ्या. बॅटिंग टीम आपला नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पाठवायचा आहे. भावेश पाटील या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतोय. मुरबे टीम काय बॅटिंग केली होती पहिल्या इनिंगच्या डावामध्ये त्याच पद्धतीमध्ये सेकंड इनिंगच्या डावामध्ये देखील आतापर्यंत चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. श्रेयस देव लेफ्ट आर्म बॅटर डावकरा खेळाडू. पहिल्याच बॉल वरती मात्र ब्रेक थ्रो लागला गेला. विकेट टेकर गोलंदाज म्हणून चिन्मयकडे का पाहतोय
दोन्ही संघ आज मात्र एकत्र झाले. तद्दत मात्र संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना वीरू एक बॉल मध्ये एक खेळतोय. तदनंतर श्रेयसने मात्र एक बॉल मध्ये एक धाव बनवली आहे. गोलंदाज चिन्मय फिल्डिंग टीम घडायला देखील लक्ष सुद्धा 20 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण करायचे, अन्यथा अंतिम षटकामागे एक खेळाडू हा 30 सेकंदाच्या मध्ये घेतला जाईल. वीरू करता शॉट टाकला, अप्पर कट खेळला, बॉल मात्र बाकवा पॉइंटला क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते परंतु बॉल थांबणार नाही. बॉल मात्र सरळ आमचा लाडक्या प्रेक्षकांना सलामी ठोकणारा वीरू बावरे वंडर बॉल ऑफ पालघर ह्याच्या बॅटमधनं चौकार 4. चौकाराच्या मदतीनं फलकावरती धावा 13 रन. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. वेट अँड वॉच. हा बॉल स्लोवर होता, स्लोवर बॉलला सरळ फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकाराकरिता. वीरू सध्या मान इन गोल्डन फॉर्म मध्ये असणारा, टच मध्ये असणारा खेळाडू आपण पाहतोय वीरूला. स्लोवर बॉल आता मिड विकेटला खेळलाय. बॉल मात्र बिटवीन द गॅप मध्ये फरार. चेंडू सीमारेषा पलीकडे भावे सुर्वे ह्यांच्या हातामध्ये चेंडू. चौकार 4. त्यांना टीव्ही स्क्रीन वरती या ठिकाणी दाखवलं जातं कपिल पाटील ह्यांच्या माध्यमातून. हा पा ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेट ना आले गोलंदाज चिन्मय. अगदी शॉर्ट बॉल टाकला, तदनंतर मात्र बॉलला हुक केलं ऑन साईडला मिड विकेटला आणि त्या ठिकाणी मात्र सातपटीचा डकआउट आहे. त्याच दिशेनं हा बॉल ट्रॅव्हल झाला चौकाराकरिता. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 17 या अंकावरती चेंडू फेकून षटकारी तब्बल 4. अजूनही 2 बॉलचा खेळणं बाकी आहे. या बॉल इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय अप्रतिम. डबल ए स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर वीरेंद्र भूपेंद्र बाबरे ह्याच्या बॅटमधनं क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचं माध्यम शॉट पाहायला मिळाला. हा पा अगदी बाकफूट आला, फुल टॉस बॉल मिळाला आणि फलंदाज फुल टॉस बॉलवरती फुल टॉल वसूल केलाय. 3 बॉलवरती 3 चौकार. फलकावर धावा 21. चिन्मय कमबॅक अंतिम बॉलवरती करेल का. अंतिम बॉल स्विच हिट केला चालू शॉट मध्ये. तोपर्यंत बॉल मात्र पाकवर पॉइंटला 1 धाव मिळते आहे. एका धावावरती दोन्ही देखील फलंदाज सेटीस पॉइंट होतं. षटक या ठिकाणी संपले तब्बल 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा 22. आता येणारे 18 चेंडू धावा बनवायच्या 30. धन्यवाद डीजे. 2 षटक संपल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. ज्याने पहिल्या षटक अप्रतिम टाकलं होतं 7 धावांचं, तेच गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होत असं पाहायला मिळतील रुपेश तांडेल, एक्सपिरियन्स खेळाडू. तर दुसऱ्या बाजूने युवा खेळाडू. बॅटल सर्वाधिक इंटरेस्टिंग तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती महत्वाचं बॅटल असेल. रुपेश तांडेल मात्र ब्रेक थ्रो लावून द्यावा लागेल. या ठिकाणी मात्र 2 खेळाडू मात्र लवकरात लवकर बाद करावे लागेल. जर मात्र 2 खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टिकल्या ना तर इझिली 18 बॉलमध्ये 30 धावा बनू शकतात. परंतु एक्झॅक्ट घडणार काय 18 बॉलमध्ये. पहिला बॉल तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल फॉलिंग स्वीप. बॉल मात्र मागच्या दिशेने शॉट पाहिला एकला क्षेत्ररक्षक ते प्रयत्न करत होते परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वीरू ह्याच्या बॅटमधनं नेत्रदीपक फॉलिंग स्वीप. चौकार 4. धन्यवाद डीजे. पाहतोय वीरूला स्क्रीन वरती, ज्याच्या नावावरती सध्या 14 सायकल, 2 मोटर बाईक. परवन दिवशी एक पुन्हा एकदा सायकल जिंकली. 13 होता, त्याच्यामध्ये एक ऍड झाली 14. स्लोवर बॉल पावलांचा वापर फटका केला मंगळद्वारे. एक सिंगल. पाय स्किड झाला परंतु 2 पलटल्यात आणि 2 पूर्ण. काय रनिंग पाहायला मिळाली या ठिकाणी आपण पाहू शकता. वीरू ज्या पद्धतीने चित्ता धावतो ना
तास पद्धतीने धावला गेला. रनिंग बिटवीन द विकेट सुंदर आणि या दोनच्या मदतीने फलकावर धावा 28-28. एका बाजूने राईट आर्म बॅटर तर दुसऱ्या बाजूने लेफ्ट आर्म बॅटर. श्रेयसला स्क्रीनवरती या ठिकाणी दाखवलं जातं. 1 बॉल मध्ये 1 बनवलाय. विरूने 7 बॉल मध्ये 20. त्याच्या पाठमधनं 4 चौकार पाहायला मिळाल्यात. थोडीशी रनिंग मध्ये मिस्टेक झाले स्वतःला सावरलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होतील. माहिती आहे धोक्याचा बॉल पडण्याची दाट शक्यता वाढली असती. विरू सध्या टच मध्ये मॅच मध्ये मजबूत बॅटिंग करतोय. सध्या तरी डोके ठरल्या एकविरा स्पोर्ट्स पूर्वे ह्या संघाच्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये. पुढचा बॉल वाह व्हॉट अ शॉट. काय फटका केलाय. अप्रतिम दर्शेदार नेत्रदीपक. वीरू बाबरे हे वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगवत असताना पाहायला मिळतोय. ज्या दिशेने चेंडू टाकला त्या दिशेने फटक्यांची निवड या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतोय. का बॅटिंग करतो वीरू. ऍब्सोल्युटली राईट अँड फंटास्टिक बॅटिंग. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावर धावा 32-32. रुपेश तांडेला कमबॅक करावा लागेल परंतु त्यांच्या विपक्षामध्ये देखील धावा मोठ्या प्रमाणात वाढल्या त्या मॅच मध्ये. फुलटॉस टाकलाय. फुलटॉस बॉल वरती वीरू बाबरे बॉल्स बनलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हे पहा प्रेक्षक लहान चिमुकले आता मैदानाच्या आतमध्ये जातील. हार्दिक वळे हे मात्र गेले आहेत आणि वीरू बाबरे सोबत सेल्फी काढण्याकरिता. मागच्या 5 दिवस ते देखील वीरू बाबरेची वाट पाहत होते. वीरू कधी येईल आणि आज फायनली वीरू बाबरे आला आणि वीरू बाबरेनं आंबट गोडचं मैदान पुन्हा एकदा गाजवल्या. फोटो काढण्यासाठी आपण पाहतोय. ना स्वतःसाठी ना पैशासाठी वीरेंद्र भूपेंद्र बाबरे या खेळाडूचा जीव तडमडतो सातत्यानं सातपाडी संघासाठी. हार्दिकला आपण पाहतोय स्क्रीनवरती या ठिकाणी कपिल पाटील यांच्या माध्यमातून कॅप्चर करण्यात आला. बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये पडतो. आज मात्र वीरूची बॅटिंग त्यांना आवडली आहे. आता हलकशी हातानं फटका केला सॉफ्ट नरम हातानं. एक सिंगल सेकंड साठी पलटल्यात. वीरू गेला नॉनस्ट्राइक इन वरती. श्रेयसला विकेट करण्यासाठी मजबूर केला फलंदाज या ठिकाणी. रन आउटच्या स्वरूपामध्ये श्रेयस देव बाद. धन्यवाद इसे सातपाडी ध्रुव ह्या संघात मात्र गीत या ठिकाणी लावला गेलाय. अप्रतिम संघ पाहायला मिळतोय. ह्या संघाची चर्चा फक्त पालघर टेनिस क्रिकेट पुरती मर्यादित नाहीये. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन सातपाडी संघानं आपला नावाचा दबदबा निर्माण केला. सातपाडी संघ सातत्याने एक म्हणतात परिसर कुठलाही असू दे नाव फक्त आणि फक्त सातपाडी संघाचाच गाजते आणि याही स्पर्धेमध्ये त्यांच्याच नावाचा सध्या तरी दबदबा पाहायला मिळतोय. गिवलीच्या मैदानावरती मुरबे संघाने सातपाडी संघाला पराभूचे छाट टाकलं परंतु आंबटगोडच्या मैदानावरती यावेळेला पलटवार करेल का हे देखील पाहणं योग्य ठरेल. हलक्या हाताने पटका केले सॉफ्टानं. एक धाव पूर्ण सेकंड साठी पलटल्यात. डेंजर एंडला थ्रो मिस्टेक केल्या आपण पाहतो या ठिकाणी. चिन्मय यांच्या माध्यमातून कॅरी करू शकले नाही आहेत. गॅदरिंग करू शकले नाही आहेत. जर मात्र बॉल गॅदरिंग झाला असताना तर डेफिनेटली या बॉलवरती फलंदाज हे मात्र बाद झाले असते. षटक संपले तब्बल 3 आणि 3 षटकामागे धावा झाल्यात 38. आता येणारे 12 चेंडू धावा बनवायच्या 13. धन्यवाद डिसे. या ठिकाणी आपण पाहतोय प्रेक्षकांना मात्र कॅप्चर करत असताना ध्रुव सातपाडी ध्रुव ए संघाचं मात्र आवडतं सॉन्ग
या ठिकाणी लावला गेला. ज्या ज्या वेळेला फायनल विजेता ठरतात त्यावेळेला हे सॉन्ग डेफिनेटली त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या ठिकाणी आता प्रेक्षकांना कॅप्चर करताना पाहायला मिळतोय कपिल पाटील यांच्या माध्यमातून. आता येणारे 12 बॉल धावा बनवायचे आहेत. 13 गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती आमंत्रित करतोय प्रियलांना. मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती, अप्रतिम गोलंदाजी केली होती, तेच आता गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झाल्यात. इकॉनॉमिकल बॉलिंग टाकावी लागेल, कमी धावा खर्च करावा लागेल षटकामागे. परंतु मात्र दोन्ही फलंदाज चांगला खेळ करतात. एका बाजूने वीरू ज्याच्या पाठमधनं 11 बॉल मध्ये 31 धावा आल्यात. तर आदिल पहिला बॉल फेस करे चौथ्या षटकातील प्रियलांचा. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये व्यूव्हरचना करत असताना 5 खेळाडू आता 30 सेकंडच्या बाहेर पाहायला मिळते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असतील, लॉंग ऑन असतील, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला तैनात केल्या क्षेत्ररक्षकाची भूमिका. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू डॉट, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अगदी बॉल पडला अक्षय आरेकर ह्यांच्या हातामध्ये चेंडू ठेवायचा. पहा ऍक्शन रिप्ले. अगदी बॉल मात्र लेग ब्रेक झाला, बाहेर दिशेने वळण घेतलं, चांगल्या पद्धतीने बॉल स्टॉप केला. निर्धाव चेंडू डॉट बॉल. प्रियल ह्यांना आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरता अशाच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल, डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील हा सामना जिंकण्याकरिता. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस केल्यात. एका बाजूने राईट आर्म बॅटर, दुसऱ्या बाजूने लेफ्ट आर्म बॅटर. स्ट्राईक एन वरती लेफ्ट आर्म बॅटर आहे, नॉन स्ट्राईक एन वरती राईट आर्म बॅटर. हे कॉम्बिनेशन सातपाटी ध्रुव ए ह्या संघाकडनं जपला गेलाय. चांगला स्ट्रोक केला, बॉल मात्र कव्हरला डी मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी अक्षय ठाकूर बॉल स्टॉप करेल तोपर्यंत एकच धाव. 1च्या मधनं धावफलक आकार गेला, धावफलकावरती धावा 40 धावा. आता येणारे 10 चेंडू धावा बनवायचे 12. वीरू आहे स्ट्राईक येणार, ज्याच्या बॅटमधनं षटकार चौकारची फटक्यांची मेजबानी पाहिली आहे. चांगला स्ट्रोक खेळले आणि आतापर्यंत तोच खेळाडू आता पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती जास्तीत जास्त करता नॉन स्ट्राईक इन वरती ठेवण्याचा प्रयत्न होता. परंतु आदिलने मात्र दुसरा बॉलवर एक सिंगल काढली आणि माहिती आहे आपल्या समोरच्या खेळाडूच्या बॅटमधनं धावा आल्यात तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं महत्वाचं आहे हे दर्शवलं गेलं. यावेळेला तर मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे धावडा अपील, 1 रन पूर्ण. सेकंडचा प्रयत्न पहा, एक मिस्टेक आणि त्याचा फायदा या ठिकाणी उचलला गेलाय. एका संघाचं नुकसान तो दुसरा संघाचा फायदा या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. थोडीशी घाई केली त्याच्या जोरावरती या ठिकाणी आपण पाहतोय जी की एक जाऊ होते तिकडे मात्र 2 मध्ये कन्वर्ट केल्या. चांगल्या पद्धतीने मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूने वीरू बाबरे, दुसऱ्या बाजूने आदिल चुनावाला चांगल्या पद्धतीने धावत पडतात जी की एका होते तिकडे मात्र 2 घेतल्यात. धावफलकावरती धावा 42, 42 अंकांवरती येणारे 9 चेंडू धावा बनवायचे 10. पुणे एकदा स्ट्राईक वरती वीरूला आणलाय. थोडासा डोकेदुखी ठरू शकतं मुरबे टीम करिता. चांगला स्ट्रोक केला पुन्हा एकदा मात्र डीप मध्ये सिंगल रन. या ठिकाणी हार्दिकने बॉल स्टॉप केला आणि त्यानंतर मात्र 1 धाव पूर्ण होत असताना पाहायला मिळते. आता अक्षय आरेकर थोडस मात्र आपला खेळाडू मात्र कानमंत्र देईल की कशा पद्धतीने तुला गोलंदाजी करायची आदिलच्या विपक्षामध्ये. जर मात्र आदिल तुम्ही 2 बॉल डॉट टाकले ना तर अंतिम षटकामागे 9 धावा राहू शकतात. परंतु 2 मध्ये एखादा चौकार किंवा षटकार आला तर सामना अंतिम षटकामागे कमी धावाचा राहू शकतं. परंतु एक्झॅक्ट 2 बॉलवरती घडणार काय, बिघडणार काय हे सर्व काही गोष्टी या षटकामागे मॅनेज होईल. प्रियलने आतापर्यंत इकॉनॉमिकल बॉलिंग केलं. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती लेग बायच्या मध्ये 2, त्यानंतर मात्र 1 धाव. अशा पद्धतीने 4 बॉल मध्ये धावा खर्च केला. 2 षटकातील 5वा बॉल महत्वाचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. प्रिय स्ट्राईक इन वरती आदिल 2 बॉल मध्ये 1 वरती तो खेळतोय. फुल टॉस टाकलाय, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं थ्रो, तोपर्यंत एकच धाव. 1च्या मध्ये पुन्हा एकदा धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा 44, 44 52चा टार्गेट सेट केलाय. आता समीकरण म्हणते येणारे 7 बॉल धावा 8. पाहूया अंतिम बॉल धावा किती येतील. सिंगल, डबल, चौकार, षटकार, डॉट, वाईट, विकेट की नो बॉल. पाहूया एक्झॅक्ट या बॉलवरती घडणार काय हे पाहणं अगदी योग्य ठरेल. प्रियलने मात्र इकॉनॉमिकल बॉलिंग केली आहे. मॅचला कलंडी लावल्या. मागच्या मॅचमध्ये देखील आपण असंच पाहिलं होतं. मैत्री पालघर ए संघाने ज्या वेळेला मात्र अमितने गोलंदाजी केली, अजयने गोलंदाजी केली, अप्रतिम मॅचच्या समोर टाकले. डीप मध्ये फटका केला, सिंगल वेगाने पूर्ण. सेकंडचा प्रयत्न चालवलाय नॉन स्ट्राईक इन वरती थ्रो आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात फलंदाज
सुखरूपपणे आपल्या क्रीज वरती पोहोचला, केला 2 धावा. काय व्ह्यू धावलाय, चित्ताच्या चपळीनं रनिंग पाहायला मिळाली. विरूची रनिंग फास्ट आहे आणि फास्ट का आहे ते दाखवलं गेल्या बॉलवरती. एकच धाव होती तिकडे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, जोखीम पत्कारली आणि जोखीम पत्कारल्यानंतर या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्यात. अटक संपले त्या ठिकाणी 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा. आता येणारे 6 चेंडू, धावा बनवायचे 6. जे प्रेक्षक माझा लाईव्ह सामन्याचा आनंद घेतात त्यांना देखील मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करत आहे. अनय डिजिटल पाटील नेटवर्क सातत्यानं क्वांटिटी पेक्षा क्वालिटी मोस्ट इम्पॉर्टंट आणि पाटील नेटवर्क आणि अनय डिजिटल या स्पर्धेमध्ये पूर्णपणे क्वालिटी दिली आहे. अप्रतिम स्पर्धा कव्हर अप केल्या. जवळ मॅच दिशेने 6 बॉल 6. पहिला बॉल शॉट टाकलाय, फटका फसलाय की छान आहे, फटका फसलाय, मिस्टेक झाली या बॉलवरती. फलंदाज आदिल चुनावाला बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साडी दाखवत असताना पाहायला मिळतो दिवेश पाटील. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॅक बडा धमाका. ओरम क्रिकेट असेल, बॉक्स क्रिकेट सातत्याने हा खेळ मात्र खेळत असतो. ज्याने मात्र या वर्षीच्या हंगामामध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये 3 प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या बायसिकल जिंकल्यात. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बघूया कशा पद्धतीने खेळ दिवेशकडनं केला जाईल. येणारे 6 चेंडू होते तिकडे मात्र 6ची गरज होती. पहिल्या बॉलवरती विकेट गेलाय. आता 5 बॉल 6 गोलंदाजी करण्याकरिता अमित, एक्सपिरियन्स खेळाडू ज्याने असे सामने कित्येक वेळा मुरबे संघाला जिंकून दिल्यात, तेच गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होतात. बॉल क्रमांक 2 स्ट्राईक इन वरती दिवेश, नॉन स्ट्राईक इन वरती वीरू ज्याने मात्र एकट्याने किल्ला लढवलाय, तोच आता नॉन स्ट्राईक इन वरती आहे. पहिलाच बॉल हलक्या हाताने फटका केला मागच्या दिशेनं. वीरूला स्ट्राईक दिला. दिवेशला माहिती आहे वीरूच्या पाठमधनं सुंदर खेळ आतापर्यंत पाहिलाय, तर जास्तीत जास्त का त्याला स्ट्राईक इन वरती ठेवणं गरजेचं असेल. 1 धाव मिळते. 1च्या मधनं 47. 4 बॉल 7. 5 समीकरण राहिल्या. 4 बॉल 5 रन रिक्वायर्ड टू विन, हे 5 समीकरण पाहायला मिळतं. पाहूया कशा पद्धतीनं मात्र खेळ केला जाईल. स्ट्राईक इन वरती वीरू आहे. डोके डिके ठरू शकतो मुरबे टीमला सध्या तरी. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 34 या अंकांवरती खेळतोय. चांगला स्ट्रोक खेळला क्षेत्ररक्षक, त्याला बीट केला. बॉल मात्र सुसाट वेगानं, बॉल मात्र हिरवा घासानं गुला करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भावेश मात्रे, सनीभाऊ चौधरी ह्यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल पाहायला मिळालं. चौकारानं काय फटका केला वीरूनं, एकटा लढला वाघा सारखा. चौकाराच्या मदतीनं 51 लेवल स्कोर
कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय 3 मध्ये 1 बनवावी लागेल सातपाटी ध्रुव ए संघाला. या मध्ये बिटवीन द गॅप मध्ये फरार चेंडू सीमारेषा पलीकडे वीरू ह्याने हा सामना जिंकवून दिलाय. कॉंग्रॅच्युलेशन सातपाडी ध्रुव ए संघ हार्ड लक टीम एकविरा स्पोर्ट्स मुरबे. धन्यवाद डीजे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण या टॉस साठी एका बाजूने सातपाटी ध्रुव ए त्यांच्या विपक्ष संघ मैत्री पालघर ए अशा दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील अंतिम सामन्याचा टॉस केला जाईल. हार्ड लक टीम